पावभाजी. आजचा ब्लॉग इथेच एंड करूया. कसं आहे? थैंक यू. पर हम लोग कभी नहीं सुधरेंगे. फ्रेंडशिप. पण तरी आम्ही कधी असं नाही की नाही का जेवायला बाहेर वगैरे कधी आलो. फर्स्ट टाइम आम्ही बाहेर आलो आहे. अंशीला नव्हतं सांगितलं की नाही का ब्लॉग करणार आहे. आणि त्यांनी काहीच केलं नाही. मला आत्ता मेकअप करते ती. हा छान दिसते तू असं पण नको करू. होता आमचा सँडविच ब्रेकफास्ट होता आमचा सँडविच. आता आम्ही खाणार आहे. काय खाणार आहे माणसं आपण? छोले भटुरे. छोले भटुरे खाणार आहे. डाएट तर आमचा घंटा चालू आहे. सो येस को बोलते छोले भटुरे. समजे क्या? बेस्ट छोले भटुरे खायचे मला. आता आम्ही पावभाजी खाणार आहे. पावभाजी भजी भजी. आर थर्ड मिल. हे आमचं दिस इज कॉल्ड पनीर क्रिस्पी. येस क्रिस्पी. गाइस यू शुड ट्राय दिस. दिस इज मोर टेस्टियर. कसं आहे? टेस्टी होतं ना. मला खूप आवडलं. थोडंसं गोड करा. मला गोड करा. कभी मत ठेले का बर्फ गोला खाना. इधर से बर्फ लेके जाते ये लोग. कधीच खाऊ नका. काय कधीच नका खाऊ. गोळा खायचा का गोळा? तिकडनं बर्फ फुकट मध्ये भेटेल इथं. कधीच नाही खायचं गाईज. प्लीज हा डोंट ईट दिस. ओके. बाहेर तर ठेल्यावरती 20-30 रुपयाला भेटतो. पण तुम्ही जर चांगल्या ठिकाणी खायला गेलं तर इट विल कॉस्ट यू अराउंड 120-150. पण तरी यार तुम्ही तुमच्या हेल्थचा विचार करा ना की ह्याचा की नाही का कमी पैसा ते म्हणून आम्ही इथला खातो असं नका करू प्लीज गाईज. आणि प्लीज नाउअडेज हेल्थ इज मोर इम्पॉर्टंट दॅन एनिथिंग एल्स. शक्यतो स्वतःच्या घरचा बर्फ बनवा आणि गोळ्यावाला घेऊन जावा आणि खावा. हां पण प्लीज हे असं ठेल्या बिल्यावरचा बिर्फचा गोळा खाऊन. आम्ही काय काय खाल्लंय आज? काय काय खाल्लं आपण? सर्वात आपण चीज सँडविच चटणी सँडविच खाल्लं. तर आपण मोना फूड्स मधनं हे खाल्लं. काय खाल्लं? छोले भटुरे. हां हां देन आपण क्रीम क्रेवरची पावभाजी आणि क्रिस्पी पनीर खाल्लं. देन आपण जयशंकरची पाणीपुरी खाल्ली. अँड आता लास्ट डेस्टिनेशन आहे पेस्टिलर पावडरची सॉफ्टी किंवा आईस्क्रीम. आम्ही घरात एवढं खाल्लंय ना. आता आम्ही रात्री बिलकुल जेवणार नाही. हो डाएट रात्री. रात्री आम्ही डाएट करणार. करंट पिऊन झोपणार. सकाळी एवढे सबकी बैंड बजा दी हमने सबकी. पर हम लोग कभी नहीं सुधरेंगे. थँक यू. आमचा लास्ट स्टॉप डेझर्ट. आजचा ब्लॉग इथेच एंड करूया. मी लिटरली लास्ट म्हणजे घरी आल्यावरती ब्लॉग करायचा विसरून गेले आणि म्हणजे एवढे जास्त थकलेले. सो चेंज केलं, थोडं रेस्ट केलं, मग त्याच्यानंतर वर्कआउट केलं आणि मग त्याच्यानंतर मग थोडंसं वर्कआउट वगैरे झाल्यानंतर थोडं काम होतं मला, मी ते केलं. पण आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला? अँड दिस वॉज द ओनली
ट्रेलर ऑफ पुणे बिकॉज पुण्यामध्ये खूप काही गोष्टी आहेत करायला आणि मी तर खूप जास्त एक्सप्लोर करतो. डेली वी आर एक्सप्लोरिंग समथिंग. पण असं होतं ना, डेली मला व्लॉग करायला जमत नाही आहे, बट मी ट्राय करणार आहे आता डेली व्लॉगिंग मला सुरू करायचे बिकॉज मला घरात बसून खूप सारं बोर होतं आणि मला वाटतं की मी डेली व्लॉगिंग करायला पाहिजे बिकॉज मोस्ट ऑफ द टी इज इन माय हाऊस, इन माय ओन हाऊस. सो या, तुम्हाला खूप मजा येईल बिकॉज माझी फॅमिली खूप मोठी आहे आणि खूप सुंदर पण आहे. छोटे बडे नोकझोक तो होते रहते बट वी आर व्हेरी नाईस पीपल. हां, जज नका करू प्लीज. मग आजचा व्लॉग इथेच एंड करूया आणि भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्लॉग. अँड तुम्हाला जर असेच व्लॉग पाहिजे नसतील रिलेटेड टू फूड, लाईक यु नो सम पीपल आर न्यू इयर, त्यांना माहीत नसतं की बाई कुठे एक्सप्लोर करायचं, कसं काय करायचं. सो सगळे जे प्लेसेस आजचे आम्ही एक्सप्लोर केले इट वॉज नियर MG रोड. म्हणजे मोस्ट ऑफ द प्लेसेस MG रोडचेच आहेत. आम्ही कॅम्पच फक्त एक्सप्लोर केलं आज. कॅम्पमध्ये हे थिंक मी तुम्हाला जे म्हणजे पाणीपुरीचं स्पॉट होतं, मी त्याचं नाव सांगायला विसरले. दॅट इज जयशंकर पाणीपुरी विच इज नियर शिवाजी मार्केट कॅम्प. ओके, सगळ्यांचे मी ॲड्रेस खाली पुट डाऊन करणार डिस्क्रिप्शनमध्ये. जर तुम्हाला कुठे अडचण आली तर तुम्ही ते प्रिफर करू शकता. सो थँक्यू फॉर वॉचिंग अँड लेट्स साइन ऑफ फॉर टुडे. बाय बाय, टेक केअर.